राज्यातील बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील म्हसरूळ येथे एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गावात घरासमोर खेळत असणाऱ्या 4.5 वर्षीय बालिकेला 26 वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। प्रकाश उर्फ टिल्लू एकनाथ आहेर, वय 26, राहणार मरळ असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। 19 ऑगस्ट रोजी प्रकाश आहेर याने खाऊचे आमिष दाखवलं, मुलीचे अपहरण केले। यावेळी रात्रभर मुलीचा शोध सुरू होता। वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्यासह पथकाने शोध घेतला असता 20 ऑगस्टला एका नदी किनारी मुलगी आणि संशयित आरोपी मिळून आले। अवघ्या 9 तासात वावी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला। दरम्यान आता चिमुकलीवर होणाऱ्या अत्याचारामुळे प्रत्येक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी या घटनेचा निषेध केला। बेलापूरमध्ये नुकतीच घडलेली एका चिमुरडीवर जो प्रसंग आला त्याने अक्षरशः समाजमन हादरून गेलेला आहे। रोज वृत्तपत्र बघितलं की हादरवून सोडणाऱ्या असंख्य घटना आपल्या समोर येतात। अमानुषपणे बलात्कार, सिस्टीमचा कोडगेपणा आणि जात धर्म पक्ष बघून करण्यात येणारी आंदोलनं, मला असं वाटतंय की हे सगळं खूप भयंकर आहे। निर्भया केस नंतर अनेक कायदे झाले, पण ते कायदे फक्त कागदावरच राहिले का? विशाखा समिती सगळीकडे कार्यरत आहेत, पण विशाखा समितीमध्ये सामोरे येणाऱ्या महिलांचं प्रमाण किती आहे? जे कायदे केले ते कायदे खरंच महिलांसाठी उपयोगी आहेत का? आणि रोज अशा घडणाऱ्या घटना, त्यामागे अक्षम्य होणारं दुर्लक्ष आणि कोणावरती आरोप प्रत्यारोप, अशाच पद्धतीने हे समाजमन पुढे चालणार आहे का? देशामध्ये वाढलेली भयंकर बेरोजगारी, हातांना काम नाहीये, त्यामुळे व्यसनाधीनता, नाशिक सारख्या शहरामध्ये ड्रग्जचं रॅकेट समोर आलं, पण त्यानंतर पुढे काय झालं? अजूनही शाळांच्या बाहेर राजरोसपणे या गोष्टींची विक्री होते, मुलं व्यसनांच्या आहारी जातात आणि अशा पद्धतीची कृत्य होतात। सर्व समाजाने कुठलीही जात धर्म, कुठलाही पक्ष, कुठलाही राजकीय व्यासपीठ असं न बघता हे आपल्याच घरात घडलंय असं समजून सामोरं आलं पाहिजे, विरोध केला पाहिजे। आणि हाच विरोध, हीच समाजाची एकजूट, मला असं वाटतंय की या व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी कारणीभूत ठरेल। आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि अशा घटनांचा जिथे जमेल, जिथे शक्य आहे तिथं एकत्रितपणे विरोध करूया। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।